दुसऱ्या बाजूस शासनाच्या वतीने जे सांगण्यात आलं की 54 लाख नोंदणी ह्या सापडल्या, कुणबी समाजाच्या 54 लाख नोंदणी सापडल्या। आता प्रत्येक घरामध्ये आपण असणाऱ्या 4 माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत 3 कोटीच्या आसपास कुणबी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे। महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12 कोटी असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये 3-3.5 लाख कोटी हे असणारे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत। तेव्हा हे जे आकडे सरकार सांगते हे फसवे आहेत आणि कुठेतरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या ठिकाणी राबवला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे, जेणेकरून ओबीसीना उचकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहायला जाते। माझं इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही। जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही। तेव्हा जरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे। मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे। आम्ही असणारा ओबीसीच्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसींचं ताट वेगळं आणि हा जो गरीब मराठा नवीन प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लागलेला आहोत त्याला असणारं वेगळं आरक्षण असावं, ही जी भूमिका आहे या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो।